नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की LICने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय काय चेंजेस केले आहे. जसे की LICने क्वार्टर 2 मध्ये कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, कोणत्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, कोणत्या कंपनीमध्ये न्यू एंट्री केली आहे, तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये कोणत्या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी बघूया त्या कंपन्या ज्या कंपन्यामध्ये क्वार्टर 2 मध्ये LICने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे SBI आणि क्वार्टर 2 मध्ये या कंपनीचे LICने 5,599 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच LICने सन फार्मामध्ये देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये या कंपनीचे 3,226.4 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये SCL टेकमध्ये सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि 2,938.8 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये पिडिलाइट इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये LICने या कंपनीचे 2,234.7 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच कोल इंडिया लिमिटेडमध्ये देखील क्वार्टर 2 मध्ये LICने आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि या कंपनीचे क्वार्टर 2 मध्ये LICने 2,118.3 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच मित्रांनो, LICने क्वार्टर 2 मध्ये NTPC मध्ये देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि LICने NTPCचे क्वार्टर 2 मध्ये 1,991.4 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीमध्ये देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि या कंपनीचे 1,903.2 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच LICने सिप्ला लिमिटेड या कंपनीमध्ये देखील क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि या कंपनीचे LICने क्वार्टर 2 मध्ये 1,685.9 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये TCS मध्ये देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये LICने या कंपनीचे 1,653.4 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि LICने क्वार्टर 2 मध्ये ONGCचे 1,646.2 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया ज्या कंपन्यांमधून LICने क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, LICने क्वार्टर 2 मध्ये HDFC बँक लिमिटेडमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि LICने क्वार्टर 2 मध्ये HDFC बँकचे 3,129.1 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच LICने ICICI बँक लिमिटेडमधून सुद्धा क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि LICने क्वार्टर 2 मध्ये ICICI बँक लिमिटेडचे 2,337.5 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच LICने L&T लिमिटेड या कंपनीमधून देखील क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि या कंपनीचे क्वार्टर 2 मध्ये LICने 2,242.9 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये एअरटेल या कंपनीमध्ये देखील आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये LICने एअरटेलचे 2,204.5 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीमधून देखील आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि या कंपनीचे LICने क्वार्टर 2 मध्ये 2,148.9 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. LICने मारुती सुझुकीमधून देखील क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये LICने मारुती सुझुकीचे 2,551.7 कोटी रुपयांचे शेअर
सेल केले आहे. तसेच क्वार्टर 2 मध्ये LICने कोटक महिंद्रा बँक मधून देखील आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये LICने कोटक महिंद्राचे 1993 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच वेदांत लिमिटेड मध्ये देखील क्वार्टर 2 मध्ये LICने आपली हिस्सेदारी सेल केली आहे आणि या कंपनीचे क्वार्टर 2 मध्ये LICने 1812.2 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच BPCL या कंपनीमध्ये देखील LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये LICने या कंपनीचे 1676.6 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच LICने क्वार्टर 2 मध्ये बजाज फायनान्स या कंपनीमध्ये देखील आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि क्वार्टर 2 मध्ये LICने या कंपनीचे 1644.9 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यांमध्ये फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये LICने न्यू एंट्री केली आहे. क्वार्टर 2 मध्ये तर मित्रांनो, LICने क्वार्टर 2 मध्ये BSE या नवीन कंपनीमध्ये एंट्री केली आहे. 4637.3 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच येस बँक मध्ये देखील LICने न्यू एंट्री केली आहे. क्वार्टर 2 मध्ये 2652.8 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच LICने ABB इंडियामध्ये देखील न्यू एंट्री केली आहे. या कंपनीचे 2424.8 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीमध्ये देखील LICने न्यू एंट्री केली आहे. 1982 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच श्रीराम फायनान्स या कंपनीमध्ये देखील LICने न्यू एंट्री केली आहे. 1491.4 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच मित्रांनो, LICने पर्सिस्टंट सिस्टम्स या कंपनीमध्ये देखील एंट्री केली आहे. 818.7 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच LICने अल्केम लॅबोरेटरीज या कंपनीमध्ये देखील न्यू एंट्री केली आहे. 671.8 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच LICने टाटा टेक्नॉलॉजी मध्ये देखील क्वार्टर 2 मध्ये न्यू एंट्री केली आहे. 367.5 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच LICने SH केलकर या कंपनीमध्ये देखील न्यू एंट्री केली आहे. 46.2 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून. तसेच LICने STL नेटवर्क्स या कंपनीमध्ये देखील न्यू एंट्री केली आहे. 17 कोटी रुपयांचे शेअर या कंपनीचे खरेदी करून. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यांमधून LICने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये कम्प्लिटली एक्झिट केले आहे किंवा LICने आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये 1% पेक्षा कमी केली आहे. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे NMDC आणि क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती 3401.4 कोटी रुपये. तसेच सेकंड कंपनी आहे यामध्ये कोफोर्ज आणि क्वार्टर 1च्या डेटानुसार LICची या कंपनीमध्ये होल्डिंग होती 3397.1 कोटी रुपयांची. तसेच थर्ड कंपनी आहे आयशर मोटर्स लिमिटेड आणि क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची होल्डिंग होती 2942.6 कोटी रुपये. तसेच या लिस्टमध्ये फोर्थ कंपनी आहे अपोलो हॉस्पिटल्स आणि या कंपनीमध्ये क्वार्टर 1च्या डेटानुसार LICची हिस्सेदारी होती 2257.8 कोटी रुपये. तसेच फिफ्थ कंपनी आहे या लिस्टमध्ये TVS मोटर आणि क्वार्टर 1च्या डेटानुसार LICची या कंपनीमध्ये हिस्सेदारी होती 1582.8 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये सिक्स्थ कंपनी आहे पिरामल एंटरप्राइजेस आणि क्वार्टर 1च्या डेटानुसार LICची या कंपनीमध्ये हिस्सेदारी होती 1161.7 कोटी रुपये आणि HDFC ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये देखील LICची क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये हिस्सेदारी होती 1131.1 कोटी रुपये. तसेच या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती 971.3 कोटी रुपयांची. तसेच
या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे सुझलॉन एनर्जी लिमिटेड आणि क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती 948.3 कोटी रुपयांची. तसेच नेक्स्ट कंपनी आहे युको बँक आणि क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीचे LIC जवळ शेअर होते 939.7 कोटी रुपयांचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की LICने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, कोणत्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, कोणत्या कंपनीमध्ये न्यू एंट्री केली आहे, तसेच कोणत्या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे किंवा आपली हिस्सेदारी 1% पेक्षा कमी केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.